गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण दररोज इथं येतो साधना करण्यासाठी आणि या साधना करण्यामागे आपला उद्देश आहे ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल. बदल कसा? सकारात्मक. सकारात्मक बदल म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रूट टू मॅन, मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड. पण हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा जो बदल आहे, हा माझ्या शब्दांमुळे होणार नाही. कारण माझ्यासारखे शब्द बोलणारे माझ्याही पेक्षा जास्त पंडित लोक या जगात आहेत. मग त्यांच्यामुळे परिवर्तन घडलं का? शब्द पांडित्यामुळे परिवर्तन घडत नाही. परिवर्तन हवं असेल तर तुम्हाला स्वतः करावं लागेल. दोन गोष्टींची आवश्यकता आहे. स्वतःचा पुरुषार्थ, स्वतः बदलण्याची इच्छा असणं ही पहिली प्री आहे. याच्याशिवाय आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकत नाही. पण स्वतःला बदलावंसं वाटणं सगळ्यांनाच वाटत नाही. का वाटत नाही? कारण गुरु कृपेचा अभाव. आता तुम्ही इथे येऊन बसतात, दररोज येऊन बसतात, सगळ्यांना इथे यावंसं वाटत नाही. का? तर याचं उत्तर आहे गुरु कृपेचा अभाव. सगळ्यांना माहितीये काय? पुन्हा हे मिळणार नाही जीवन, पुन्हा हे मिळणार नाही जीवन, रे मानसा पहिले तू माणूस बन, भले तू मोठा विद्वान बनला, ज्ञानी पंडित महान बनला, काय कामाचे जरी का नाही, काय कामाचे जरी का नाही, तुझ्यात माणूस पण रे मानसा पहिले तू माणूस बन, अरे मानसा पहिले तू माणूस बन. आपण हळूहळू हळू इव्हॉल्व होत होत अमिबापासून तर बुद्धत्वापर्यंतचा हा आपला प्रवास आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंतचा हा आपला प्रवास आहे. आणि यालाच ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आत्मोन्नती असं म्हणतात. आपण जनावरच होतो, आपण किडामुंगीच होतो, आपण जलचर होतो, आपण वृक्ष योनीमध्ये होतो आणि त्याच्यातलं हळूहळू हळूहळू या आपल्या सद्गुरूच्या गुरुकृपेमुळे आणि आपल्या पुरुषार्थामुळे आज आता आपण जिथं आहोत ना तिथं येऊन पोहोचलेलो आहोत. आपण सगळे स्वतःला मनुष्य समजतो, पण ह्याच मनुष्यांमध्ये सगळेच लोक मनुष्यांसारखे वागतात का? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही. कारण सगळेच लोक जर मनुष्यासारखे वागले असते तर समाजात बलात्कार झाले नसते, समाजात खून दरोडे आणि चोऱ्या माऱ्या झाल्या नसत्यात, रामराज्य आलं असतं. का? कारण सगळे लोक माणसासारखे वागतायत. पण सगळे लोक माणसासारखे वागत नाहीत. त्यांच्या जेव्हा जनावरा उत्पन्न होतो, ते जेव्हा जनावरासारखे वागतात तेव्हा बलात्कार घडतात, खून घडतात, चोऱ्या घडतात, दरोडे घडतात. आणि आपल्याला एका चांगल्या समाजाच्या निर्मितीचा प्रयत्न करायचा आहे. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांचं ध्येय होतं काय? आत्मोन्नती. आणि आत्मोन्नतीतून विश्वशांतीकडे, चरित्र निर्माण से राष्ट्र निर्मिती की ओर. आणि आज तेच कार्य ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून करतायत आणि आपण तेच कार्य मदत फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. एक एक चरित्र घडलं पाहिजे, एक एक व्यक्तित्व घडलं पाहिजे आणि त्या जनावरातला माणूस प्रगट झाला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा माणुसकीचा धर्म शिकवणार हे आपलं अध्यात्म आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुरुषार्थाने आपण दररोज इथं आलं पाहिजे आणि स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन म्हणजे बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. पण खरंच आपल्या आजूबाजूला बघा, सगळ्यांना असं वाटतं का? सगळ्यांना असं वाटतं का? का नाही वाटत? आणि त्याचं एकमेव उत्तर म्हणजे गुरु कृपेचा अभाव. आता तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला इथे यावंसं वाटतं,
याचा अर्थच हा आहे की तुमच्यावर गुरुकृपा आहे. कधी झाली? ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सारखे व्यक्ती हे ट्रान्समिटर्स असतात. ट्रान्समिटर्स म्हणजे ते ट्रान्समिट करतात. त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने, त्यांच्या नुसत्या उपस्थित असण्याने आजूबाजूच्या जगामध्ये सकारात्मक बदल घडतात. सकारात्मक बदल घडतात. म्हणजे प्रत्येकाचं इव्होल्युशन होतं. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या व्यक्तित्वातून. सहज बोले हाची उपदेश. ते सहज बोलून जातात आणि तोच त्यांचा उपदेश असतो. आणि म्हणून हे असे ट्रान्समिटर्स आणि अशा ट्रान्समिटर्सचा सत्संग, अशा ट्रान्समिटरच्या सहवासात आपण कायम जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण सत्संग घेतला पाहिजे. आणि या सत्संग घेण्यासाठी आपण कायम उतावीळ असलं पाहिजे. का? कारण ती पहिली पायरी आहे. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वे, निर्मोहत्वे निश्चल तत्व, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. असं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे सत्संग. आणि हा सत्संग ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा नुसत्या अस्तित्वाने आपल्याला प्राप्त होतो. आणि जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. तुम्ही किती ट्यून्ड आहात. इथं ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली बसलेले आहेत. त्यांच्या शब्दांमुळे प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो. असं का? कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने त्यांच्याशी कनेक्टेड असतो. हौशे, गौशे, नवशे सगळे असतात त्यांना भेटायला आलेले. आणि जो ज्या पद्धतीने त्यांना कनेक्ट होतो त्या पद्धतीने त्याला त्याचं फळ प्राप्त होतं. कोणी कोणी संशय घेऊन येतं, कोणी शंका घेऊन येतं, कोणी खरा साधक बनून येतं, कोणी सहज तो आला होता म्हणून, सोम्या आला होता म्हणून गोव्या पण आला, असे पण येतात काही काही. जो जसा येईल तसं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. आणि तुम्ही इथे येऊन बसलेला आहात आणि तुम्हाला हे ऐकावंसं वाटतं, याचा अर्थच असा की तुमच्यावर माझ्या सद्गुरूची कृपा झालेली आहे. ज्याच्यावर माझ्या सद्गुरूची कृपा झालेली नाही तो इथपर्यंत येऊच शकत नाही. त्याला किती पायघड्या टाकल्यात तरी येणार नाहीत. पायघड्या टाकल्यात तरी तो येणार नाही. आणि याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे माझ्या सद्गुरूची इच्छा नाही. करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने मला फक्त निमित्त केलेलं आहे. जरी हे शब्द माझ्या मुखातून पडत असतील तर मी तुम्हाला सांगतो हे शब्द माझे नाहीत. ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि आपली जी गुरु परंपरा आहे, बोलविता धनी तो तिथं आहे सांगवेला. तो जसा बोलवतो, तो जसा नाचवतो, त्याच्या हातातला खुळखुळा त्याच्या हातातनं खेळणं बनून आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी आपल्याला कार्य करायचं आहे. ही जाणीव माझ्या जवळ आहे आणि हीच तुमच्या जवळ असणं अपेक्षित आहे. आधी केले आणि मग सांगितले. नुसताच हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. इथं अनुभव आला तरच तुम्ही त्याचा स्वीकार करा. आणि तुम्ही इथं आलात, तुम्ही इथे येतात का? कारण तुम्हाला याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. नुसतं ज्ञानेश्वरी वाचून अनुभव येत नाही. कारण ते ज्ञान आहे पण मृत ज्ञान आहे. तिथं संजीवन ज्ञान असणं अपेक्षित आहे. संजीवन म्हणजे काय? एक तरी ओवी अनुभवावी, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. कोणी म्हणेल की मी माझं मी ज्ञानेश्वरी वाचतो आणि मला सजीव गुरु करायची काय गरज आहे? नाही नाही नाही, त्याच्याने हे साध्य होत नाही. ग्रंथ वाचून कोणीही तरुण जाऊ शकत नाही. हा, ते ग्रंथ वाचल्यानंतर जर आत्मसात केल्यानंतरही अनेक विक्षेप उत्पन्न होतात, अनेक शंका उत्पन्न होतात. तुम्ही सांगा, 1ली पासून 12वी पर्यंत मी विदाऊट टीचर परीक्षा देईल, इज इट पॉसिबल? टीचर हा लागतोच. फक्त मी पुस्तकं वाचेल काय? पहिलीचे पुस्तकं घेऊन यायचे, सेट घेऊन यायचा आणि घरीच अभ्यास करायचा. दुसरीचे पुस्तकं घेऊन यायचे, सेट घेऊन यायचा आणि अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची. हा, किती वेळ तुम्ही तसं करणार?
की कसा तो परसिस्टन्स आणि ती चिकाटी ठेवणार. आणि म्हणून आपल्याला शाळेत जावंच लागतं. जिवंत सद्गुरूला समर्पित झाल्याशिवाय या अध्यात्माचा प्रवास शक्य नाही. आणि म्हणून जिवंत सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. पण सामान्य माणसांना लगेच सद्गुरू कोणता करावा, कुठे शोधायला जावा, आणि मग तो आसाराम बापू सारखा निघाला तर मग माझं कसं होईल, अशा अनेक शंका कुशंका तर्क वितर्क असतातच आणि असायलाच पाहिजे. त्याच्यात काही चुकीचं पण नाहीये. पण तुम्हाला सांगतो, गुरुला शोधायला जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या शिष्यत्व प्रकट करा, गुरु तुम्हाला शोधत येईल. हे वाक्य आहे माझ्या सद्गुरूंचं. काय की गुरुची कृपा, गुरु ही व्यक्ती नाही, ती शक्ती आहे. आणि ती शक्ती कुठेही संचार करू शकते. असं होऊ शकत नाही. तुम्ही हळूहळू सकारात्मकतेचा स्वीकार करा. तुम्ही हे जे ग्रंथ आहेत, सद्ग्रंथ आहेत, त्याचं वाचन करा, त्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. एक तरी ओवी अनुभवावी, असं प्रत्यक्ष जगायला सुरुवात करा. जिवंत सद्गुरूचा आविर्भाव तुमच्या आयुष्यात होणार म्हणजे होणारच. योग्य वेळ आलं, पेरू पिकला की बरोबर तिथं पोपट येतो. तसंच त्या पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही. पेरू पिकला की तिथं पोपट येतो. अगदी तसाच शिष्यामध्ये शिष्यत्व प्रकट झालं की सद्गुरूचा जीवनात आविर्भाव होतो म्हणजे होतोच. कसा येईल, कुठून येईल, काय येईल ते कोणी सांगू शकत नाही. पण येतो एवढं निश्चित. त्याला बोलवावं लागत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक ऑनेस्ट शिष्य बना. मी कोणाचा गुरु नाही, मी फक्त माझ्या सद्गुरूचा एक इमानदार शिष्य आहे. हा भाव तुमच्यामध्ये ठेवा. तुमच्यातलं शिष्यत्व प्रकट झालं, ती ऑनेस्टी, ती ट्रान्सपरन्सी, ती भक्ती तुमच्यात प्रकट झाली की सद्गुरू योग्य वेळी तुमच्या जीवनात येतात. योग्य वेळी तुम्हाला नाम दान देतात आणि ते नामच तुम्हाला तारून नेतं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण याची सुरुवात शंका घेऊनच होते. याचा डाऊटच असतो. असाच एक शिष्य एकनाथ महाराजांच्या जीवनात आला. माझ्यासारखाच तरुण होता, भरमसाठ शंका मनात. आणि तो पाहायचा एकनाथ महाराजांना की हे एकदम अगदी शुद्ध आणि सात्विक त्यांचं राहणं, दररोज नदीवर आंघोळ केल्यानंतर पूजा करणं, पूजा पण एकदम साग्र संगीत, कुठेही पूजा विधीमध्ये कुठेही काही बारीक सारीक चूक सुद्धा होत नसायची. आणि ती साग्र संगीत पूजा आणि त्यांचं व्यक्तित्व बघून एकदा त्या शिष्याला एकनाथ महाराजांना एक प्रश्न विचारावा असा वाटला. आणि एकनाथ महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला, डेअरिंग करून प्रश्न विचारला. काय की महाराज, तुम्ही जसे वरून दिसतात एवढे शुद्ध आणि सात्विक, जेवढे वरून दिसतात तेवढे आतून पण आहात का? म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद वरून तुमच्या व्यक्तित्वात तर दिसत नाही, पण आत तुमच्या आत आहे का? हा प्रश्न त्याने विचारला. आणि नाथ महाराजांनी त्याच्याकडे बघितलं. अरे हा, या प्रश्नाचं उत्तरच्या आधी मला एक महत्वाचा विषय म्हणे तो आठवलाय, तो तुला सांगून टाकतो. कालच मी तुझी पत्रिका बघितली होती म्हणे, आणि तुझ्या त्या पत्रिकेत मला असं स्पष्ट दिसलंय काय की 7 दिवसात तुझा मृत्यू आहे. 7 दिवसानंतर तुझा मृत्यू आहे, एवढं मी तुला सांगतो. हा, आता विचार म्हणे तुझा काय प्रश्न होता. असा प्रश्न विचारला, 7 दिवसानंतर माझा मृत्यू, असं म्हटल्याबरोबर त्याचं अंगातलं त्राण निघून गेलं. ऐकल्याबरोबर त्या शिष्याच्या पायातलं त्राण निघून गेलं. तो जो उभा होता ना, मटकन खाली बसला. अरे मरायचं तर सगळ्यांनाच म्हणे. 7 दिवसानंतर मरायचं काय, 7 वर्षानंतर का 70 वर्षानंतर फरक काय पडतो? पण मला काल तुझी पत्रिका बघितली, काल मला दिसलं, तर तू पहिले प्रश्न तर विचारून घे म्हणे. तुझा प्रश्न विचारून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो म्हणे. त्याची काहीच इच्छा राहिली नाही. तो लगेच गुपचूप त्याच्या डोळ्यासमोर अंधारा यायला लागल्यात. कारण त्याचा एकनाथ महाराजांच्यावर विश्वास होता. काय की हा माणूस सच्शील आहे, हा माणूस, या माणसाने पत्रिका बघितली म्हणजे जे सांगितलं ते होणार म्हणजे होणार. गावात त्यांची ख्याती होती तशी. आणि आता 7व्या दिवशी मी मृत्यू मला मिळणार आहे म्हटल्यानंतर कसला प्रश्न, कशाचं उत्तर, आणि काय मला पाहिजे. तो भिंतीला धरत लडखडत गेला. 50-60 मीटरवर गेला असेल आणि अक्षरशः कोसळला, खाली कोसळला. आजूबाजूचे लोक आलेत, त्यांनी त्याला उचललं आणि घरी घेऊन गेलेत. घरी जे काही घडलेली घटना त्यांनी घरच्यांना सांगितली की नाथ महाराजांनी माझं भविष्य सांगितलेलं आहे, माझ्या पत्रिकेत लिहिलेलं आहे की 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, म्हणजे मी मरणारच. आणि सगळ्या लोकांनी गृहीतच धरलं.
गृहीतच धरलं की हा खरोखर मरणार आहे. काय कारण घडेल देव जाणे, पण हा मरणार, हा मरणार. हा इतका विश्वास त्यांनी दृढ करून टाकला की खरोखरच त्याच्या डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ, त्याला जेवण जाईना, काही खाल्लं तर उलट्या होईना, विचार इतका की त्याला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, त्याचं लघवीचं प्रमाण पण कमी होऊन गेलं आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या चेहऱ्यावरचे काळे वर्तुळ, लघवीचं प्रमाण कमी झालेलं बघितलं. कारण काही खात पित नव्हता आणि सगळेच घरचे पण म्हणायला लागलेत की हा नक्कीच जाणार बरं का. काय झालं काय माहिती, नाथ महाराजांचं भविष्य खोटं ठरणार नाही. आता 7 दिवस झाले, 7वा दिवस उजाडला आणि 7व्या दिवशी पूर्ण त्याच्या घरातलं वातावरण जसं एखादा मृत्यू होणार असतानाचं जसं घरात वातावरण असतं तसं पाहुणे रावळे सगळे बोलून घेतलेत की आता हा जाणार आहे, शेवटचीच भेट आहे, सगळ्यांनी भेटून घ्या, अशा पद्धतीने झालं. आणि तो पण एकदम क्षीण होऊन त्याच्या गादीवर पडलेला होता. आता वाट पाहतोय मरणाची, कधीतरी मृत्यू येणार आणि मी जाणार. त्याच्यात बोलण्यात सुद्धा त्राण नव्हतं. त्याला कोणी प्रश्न विचारायचा ना, काय रे बाबा कसं वाटतं, ते एकदम असा त्याचं नाव सुद्धा असं एकदम म्लान शब्दात काहीतरी शब्द पुटपुटायचा, पूर्ण शब्द सुद्धा त्याच्या तोंडातून पडत नव्हता. ही त्याची कंडिशन होती, अशी परिस्थिती होती. आणि बरोबर 4-5 झालेत, 4-5 वाजलेत आणि एकनाथ महाराज त्याच्या घरी पोहोचलेत. एकनाथ महाराजांनी एंट्री मारले घरात आणि काही नाही, सगळं घरातलं वातावरण एकदम तंग. आता हा मरणार आहे अशा भावात सगळं असताना एकनाथ महाराज त्याच्या जवळ गेले. काय रे, कसा आहेस? काहीच बोलला नाही तो. त्याने फक्त किलकिले डोळे करून त्यांनी नाथ महाराजांकडे बघितलं आणि आता पुढच्या क्षणाला मरतो की काय, हा त्याचा त्याच्या आतून त्याला फिलिंग होत होतं. आणि अरे, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? जसा मी आतून आहे, जसा मी आतून आहे, जसाच मी बाहेरून आहे आणि जसा मी बाहेरून आहे तसाच मी आतून आहे. कारण मृत्यूच्या समय, आता तुला या 7 दिवसात आठवलं का की तू आत तुझे विकार आत उठलेत का? या 7 दिवसात तुला विकारांची जाणीव झाली का? अरे, मृत्यू समोर असताना कुठला काम आणि कुणावर क्रोध आणि कुणाची ईर्ष्या आणि कुणाचा द्वेष, जर मृत्यू समोर असेल तर. अरे मग तेच तर मला तुला सांगायचंय. काही तुझा मृत्यू मृत्यू होणार नाहीये. मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. जेव्हा मृत्यू समोर दिसत असेल तेव्हा कसला काम, कसला क्रोध आणि कुणाची ईर्ष्या आणि कुणाचा द्वेष, या भावात मी जगतो. आणि म्हणून मी जसा बाहेरून असतो तसाच मी आतून सुद्धा असतो. जसा बाहेरून दिसतो तसाच मी आतून सुद्धा असतो. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मृत्यू 7 दिवसांनी होणार आहे का 7 महिन्यांनी होणार आहे की 70 दिवसांनी होणार आहे, हा जो विषय आहे हे तर आपल्या मनाचा खेळ आहे. पण मृत्यू तर अटळ आहे ना. आणि मृत्यू जर अटळ असेल आणि मृत्यू समयी आपल्याला जर बरोबर काहीच घेऊन जाता येत नसेल तर आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. खरा सुख आणि खरा आनंद, खरा सच्चिदानंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर या जगाचा विषय सोडून द्या आणि स्वतःशी प्रामाणिक राहून आत्मोन्नतीच्या मार्गावर लागा. इथं कोणी सांगेल आणि तुम्ही येणार आणि मग तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन होईल अशी सुतराम शक्यता नाही. इथं पहिले कुणाला वाटलं पाहिजे परिवर्तन व्हावं असं? स्वतःला वाटलं की माझ्यात परिवर्तन व्हावं आणि आपण तशा दृष्टीने प्रयत्न केला की सद्गुरूची कृपा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवते. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला इथं यावंसं वाटतं कारण माझ्या सद्गुरूची तुमच्यावर असलेली कृपा. माझे सद्गुरू आपल्या सर्वांच्या माध्यमातून विश्वशांतीचं कार्य पार पाडून घेत आहेत आणि ते पार पाडून घेणारच आहेत. फक्त आपली भक्ती, आपली श्रद्धा अढळ असली पाहिजे. अशी अढळ श्रद्धा आणि अशा भक्तीचा आविर्भाव तुमच्या जीवनात व्हावा. पुरुषार्थाने चैतन्याच्या मार्गावर चालून तुम्ही जीवनाचं अंतिम ध्येय, द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे, हा जो आपला उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला तुमचा प्राप्त व्हावा. 4ही पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तुम्ही मोक्षाचे धनी व्हावेत. माझ्या सद्गुरूच्या कृपेने या शुभेच्छेसह
आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.